हिंगोली लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या शिष्टमंडळाने फडणवीस यांची भेट घेऊन हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलावी अशी मागणी केली आहे। दरम्यान उमेदवार निश्चित झालेला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचं हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी सांगितलंय। तर हिंगोलीमध्ये जर हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध झाला तर नांदेडमध्ये भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांना आम्ही पाडू असा थेट इशारा शिवसैनिकांनी दिला आहे। उमेदवार तर आमचे आहेत ना 5,000 मागायचे, त्यातल्या कोणाला तरी द्या असं बोलणार नाही। बोलतील ना, आता निर्णय करा, किती वेळ आता निर्णय तर झालेलेच आहेत सगळे। विचार करू म्हणले, मुख्यमंत्र्यांशी बोलतो म्हणले। आमची ताकद भारतीय जनता पार्टीची तिथं आहे। आम्ही निवडून आमचा 100% येत आहे, आम्हाला 1000% गॅरंटी आहे, म्हणून आम्ही मागतो। जर तुम्ही हिंगोलीमध्ये अशा पद्धतीची वागणूक तुम्ही त्या ठिकाणी हेमंतभाऊ पाटील यांच्याबद्दल तुम्ही देत असाल तर नांदेडमध्ये सुद्धा युतीचा धर्म पाळला जाणार नाही अशी भूमिका नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। जर त्या ठिकाणी तुम्ही तशी भूमिका घेतली तर नांदेडमध्ये सुद्धा तुमच्या उमेदवाराला निश्चितच या ठिकाणी दगाफटका झाल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आली।